प्रभ्या. तुझा बाप प्रभ्या. मग त्यालाच तर बोललो. वाट फोडी ना. बापाला प्रभ्या बोलतोस. मग बापाला आहो जाऊ कधी करणार तू. मी लाख आवाज जाऊ करेल हो. पण तुम्ही बघितलं पाहिजे ना. तुम्ही ए प्रभ्या बोलल्याशिवाय ओस देत नाही. तरी नशीब मी ए हाडक्या बोललो नाही म्हणून. दात घाली ना कशात असतात तर. आवाज कशाला दिला तो सांग. काय नाही तुम्ही जिवंत आहात की नाही हे बघत होतो. गेलास तू. ए, आई, आई, या, आई. माझ्या आई तुला काढूनच टाकतो. फटकी आली तुझ्यावरती. आई थांबा. गप राहा जरा. गप राहावा. पोटच्या पोरावर हात उचलत असते. खबरदार माझ्या पोराक मारलास तर. इकडे माझ्या लाडाचं कोकरू आत. कोकरू. कोकरू तुझ्या ह्या कोकराला ना आकाशातून ना गरुड येऊन ना उचलून नेलं तेव्हा तुला कळेल. काय हो बोलतास हा? काय भाषा तरी तुमची. गप प्रवासा तर नाही तू का पण लय किडे आहेत. बस तिकडे. ओ ओ इकडे या. काय तिकडे इकडे यावा. इकडे येऊन बसा आधी. खिडकीकडे जाऊ नका सांगितलं तर तिकडेच जातले. बरं ऐका त्या वकिलांका बोलवक सांगितलेलं त्यांना बोलवलास का नाही. तर मी मित्राला SMS केलाय. तो मनाला पाठवतो मी वकिलाला. उघडा उघडा. दरवाजा उघडा. तुम्ही कसले उघडे होतास. काय मका सरप्राईज देतास. काय रवला. माका सांगा काय वाटलं तुमका सदरो काढतलास मी. अगे बाय माझे जॉन अब्राहम येलो असं म्हणून तुमका चिंपाक झाले. येऊन तुमका चिंपाक झाले असं वाटलं. मेला जुन्या माडाचा खोडता. आता बघित काय रवलास. जाऊन दरवाजा उघडा. उघडतो. लय मोठे शाने. जावा लवकर. ए प्रभ्या. काय रे बोल ना ओस देत नाही. सांगा त्या सांगून ठेव. तुमचा बापाला प्रभ्या बोलतो. पण अक्कल नाही काय. नमस्कार. नमस्कार. मी चौगुले BA LLB ॲडव्होकेट हायकोर्ट. नमस्कार मी प्रभाकर बोरे जिमखाना बॉय टेनिस कोर्ट. या चला या. बाहेर कोण नाही ना. मग तुम्ही कुठे आहात. चला चला चला. काय काय झालंय काय पण मला कळत या, नाही. बसा बसा तुम्ही बसा. अरे कमाल आहे. बसा बसा. तुमच्या सगळ्यांच्याच कपाळात म्हणजे काय लागलंय काय कपाळात तुमच्या? सांगतो बसा. मी ओळख करून देतो. हो. मी प्रभाकर मोरे. नमस्कार प्रभाकरजी. नमस्कार नमस्कार नमस्कार. Yes. आणि ही माझी बायको रसिका. नमस्कार रसिकाजी वहिनी. अरे एकदम घाबरल्यात त्या का. बऱ्याच महिन्यात माझ्या बायकोचा रोल करते म्हणून. पण त्यात एवढं घाबरायचं काय. तुम्ही एकदा करून बघा. एका स्किट मध्ये 15 मिनिटं फक्त यांच्या बायकोचा रोल करून बघा. मग तुम्हाला कळेल मी का घाबरते ते. पण खरा टेन्शन मका वेगळाचा. कुठलं. आजचा स्किट जर का चांगला झाला ना तर अरे वा ही जोडी परत वर्क होता. कंटिन्यू करा असा जाता होईत ना इकडे त्याचा माका लय टेन्शन आला मला. बायकोची ओळख झालेली आहे. नमस्कार. आणि हा माझा लाडका पोरगा दत्तू. गुड मॉर्निंग काका. आई ग. गुड मॉर्निंग. किती गोड. बस 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 बस. गुड मॉर्निंग. आई ग. संध्याकाळी 4ला गुड मॉर्निंग करतो. काय लायकी आहे याची. किंचित ओंगळवणा आहे हो हा. याला दाढी फुटली की दाढीला हा फुटलाय. काय असू द्या. तुमचा जर ओळखीचा वगैरे सगळा झाला असतात तर मुद्द्याचा काय तर बोलायचा हो काय. हो मुद्द्याचं बोलायचं. हो हो चौगुले भाऊजीनू हा बोला बोला. आमच्या तिघांच्या जीवात ना लय मोठं धोको आ. धोको. मग हा भरतनाट्यम का करतोय. काय ना जीवाला. हे काय घाबरलाय तो. हे घाबरलाय. पद्धत आहे त्याची. घाबर. 5 मिनिटं रेंट नाही देता ह्याला मारायचंय मला. ह्याला बाळा लांब राहा. बाळा लांब राहा. पहिलं इम्प्रेशन फार वाईट आहे तुझं. बेळा लांब राहा.
सांग, सांग. भाऊजीनो आज गोष्टच तशी झाली हा, काय लय झालं? मोठा टेन्शन इला बघा हा. एक माणूस आहे ना तो आमका दगडाने मारता. दगडानी मारतो दगड म्हणजे फेकून मारत. का 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 थांबा जरा हाय ती खिडकी दिसता ना हा, हा. एवढीशी जरी फट गावली ना तरी फट तिशी दगड फेकून मारता अहो, काय सांगताय? 3-4 दिवस झाले आम्ही खिडकी दरवाजा उघडूकच नाही हो. अहो काय सांगताय काय मग पोलिसांना कळवायचं ना तुम्ही हो कसं कळवणार? का? आमच्या मोबाईल आउट गोईंग नाही आहे ना. का पण आम्ही बिल नाही ना भरत. का नाही भरत आमच्यात पद्धतच नाही आहे बिल भरण्याची. आणि आम्ही अशी घाणेरडी सवय लावून पण घेतली नाही. काय झालं? काका काका हे किती चुकीचं बोलतात ना हा. आयुष्यात याच्यापेक्षा जास्त खोटं काय आहे, काका? हे तुझं बेरिंग भेटतं लहान मुलाचं हा कुठला लहान मुलगा आणलायस तू कुणाच्या घरचा मुलगा काय 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 काय? असं कोणी करत नाही लहान मुलगा त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही फक्त मला हा, हे बघा मला तुम्हाला एवढंच सांगायचंय तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नाही, नका नाही. मला कळलेली आहे केस तुमची एक माणूस तुम्हाला दगड मारतोय लक्षात आलं बरोबर. टेन्शन घेऊ नका आपण त्याला शिक्षा करू नक्की. मला फक्त कळलं पाहिजे की तो माणूस तुम्हाला दगड का मारतोय तू सांग. नाही नको तुम्ही सांगा. तुम्ही सांगा काय. एरवी तू पुढं पुढं करतच तू सांग ना. काय भाषा तुमची. ए मेला दत्तू तू सांग. मी काय सांगू मी छोटा आहे तुम्ही सांगा ना. मी सांग. हा सांगा तुम्ही सांगा. तुला काय नुसता पोचलाय हा. सांग ना तू पण. नाही नाही मी नाही सांगणार आई तू सांग. कपरे अहो तुम्ही सांगा. तू नाही सांगणार नाही सांगणार तुम्ही. मग मी पण नाही सांगणार. तुम्ही नाही सांगणार तुम्ही कशा सांगू माका पण नाही सांगूचा. मम्मी पण नाही सांगते मी कशाला सांगू. मरू दे जाऊ दे गोष्ट गेली. तुम्हाला नाही ना सांगितलं कोणाला. नाही. मग मला पण नाही सांगितलं. माका पण नाही जाऊ दे, सांगू. मला काय करायचं? कोणीच नाही कोणालाच सांगू. पण नाही. याला उडत. मी काय पण नाही सगळं सांगू. घरचा माझ्या एकटीचं नाही, माका पण नाही सांगू. चल, खड्ड्यात जाऊ दे. मला काय फिकीर आहे की? मला मला पण फिकीर नाही नाही आहे. संदेश काढ रे मग भाऊजी तू असं नका करू या. भाऊजी तुम्हाला तिघांना स्किट करायचं तुम्ही करा माझं काहीच म्हणणं नाही मी तिकडे जाऊन गपचूप बसतो माझं काय म्हणणं आहे तसला काय नाही भाऊजी बसा तुम्ही बसा. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की जे घडलंय ते सांगा मला लटांबर लावू नका तुम्ही सांगा मी सांगा नका करू काय घडलं ते सांगा मला सांगतो. हा. काय झालं त्या दिवशी आम्ही सकाळी हो उठलो. तुम्ही गप्रावा. हाय तो माणूस बोलूक लागलो ना लय मोठं लट्टा मरला होता काय धड सांगूक नाही. एक काम करतो आम्ही ना तुमका काय झाला तर सगळं करून दाखवतो. नाही नाही, करून कशाला दाखवताय मला फक्त तुम्ही सांगा म्हणजे मी नोंदी घेतो नाही कळलं का भाऊजी तुम्हाला? तसा नाही प्रॅक्टिकल करून दाखवलं तुमका कळताला ना काय झाला काय नाही झालं तुमका सगळं समजू गोया पण ना. त्याची खरं तर गरज नाहीये नाही, तुम्ही गरज सांगा आहे. मला गरज- फक्त सांगा तुम्ही नाही, नाही, गरज आहे कसं आहे प्रॅक्टिकल केलेलं ना म्हणजे त्या दिवशी नेमकं काय काय घडलं ना हा. तर सगळं आम्हाला आठवलं का नाही म्हणून बाकी काय नाही. बाकी आठवणारच नाही तुम्हाला काही. ठीक आहे ठीक आहे, मग मग करूया, पण हे काय hard आहे. ठीक आहे, हरकत नाही. मुलात काय झालं त्या दिवशी आहे ना आम्ही म्हणजे आमचा कोपऱ्यावर आंब्याचा स्टॉल आहे. हा. अच्छा आंब्याचा स्टॉल स्टॉल आहे तिथं आम्ही आंब विकित होतो. हा. हा ठीक आहे तर आम्ही तुम्हाला करून दाखवतो. हा, रसिका तुम्ही एक काम करा. हा हा बघा चल आंब विकायला सुरुवात कर. आंब घ्या आंब घ्या आंब घ्या घ्या ना आंब घ्या ना आंब आंब घ्या ना कापाया घ्या रसाया घ्या 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 आंब घ्या ना भाऊजीनू या आंब घ्या 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 ना. बैठकीची लावणी असते त्याची आंब्याची लावणी आहे का ही ए वासाड्या आंब घे तू तुला ए अरे मागे काय बघतोस ए ए शिपुरिया थोबाड अरे आंब घे आंब घे थोबाड फोडील आंब घे. आंब घ्या टूथब्रश घ्या टूथब्रश टूथब्रश येतं काय. याचं काय वेगळंच त्याचं सगळा वेगळा आहे त्याका ना बापाशी जो बिझनेस काय करूचो ना त्याका स्वतःचा वेगळा साम्राज्य करूचा असा. टूथब्रश विकून जर यांनी साम्राज्य उभं केलं ना तर मला मिळेल जो आहे ना व्हाउचर मी सगळ्यांमध्ये शेअर करेन ना. अरे हनुवटी काय डांबरात बुडून आलायस का जा बा जा खूप खाशील जा
गप ना तिकडे. हे तुम्ही का सगळं करताय मला का टाइमपास नाही, करताय टाइमपास नाही. अरे हा टाइमपासच चाललाय बरं सगळं सांगतो समजून ऐका. आता तुम्हाला हे सगळा ॲटमॉस्फिअर आहे तो कळला. हा, मग हे कळलं मला. हा. आंब्याचा आमचा हा, स्टॉल होता. हा. आम्ही आंबे विकत होतो हा. आणि आमच्या बाजूला ना ममद्या भाजीवाला होता. हा ममद्या हे नवीन अशी माहिती द्या ना नवीन लिहून घ्या. हा. ममद्या MAHAD. महाड झालं ते महाड कशाला देताय माहिती इंग्लिश बिंग्लिश येतं का काही नाही म्हटलं माझं मत लिहितोय मी बरं हा. तर ममद्या भाजीवाला होता. तर तो काय मला म्हणाला माझ्या धंद्याजवळ आला आणि मला म्हणाला शाबजी मैं पेशाब करके आता हूँ. पेशाब म्हणजे ते असं कळलं हो? कुत्रा हात पायावर करायला कुत्रा हात माणूस आहात ना ते तुम्हाला समजायला पाहिजे. मला कळतंय ते हा, हा. प्रत्येक गोष्ट क्लिअर करून दाखवू नका ऍक्शन करून तर दाखवू तो नका तर मामदे आहे का नाही तर मला बोलला पेशाब करके आता हूँ. हो ना बाबा, हा, ठीक आहे तर तो म्हणाला माझा तेवढा गल्ला सांभाळा हा. आणि तो गेला पेशाब करणे को गाया हो. हो रे पुढे जा ना. पुढे ते झालं मग काय झालं तेवढ्यात माझ्याकडे गिरायक आला हा. आंबं घ्यायला. त्यानं आंबं घेतलं ना ते आता सुट्टे पैसे नाही माझ्याकडे द्यायला. मी आपला असा उठलो मामद्याच्या गल्ल्यामध्ये गेलो तिथली चिल्लर घेतली आणि त्या गिरायकाला देऊन टाकली. हा परत मी आपला बघी परत दुसऱ्या गिरायकानं परत त्याला आता सुट्टे पैसे देऊ कुठं ना. परत उठलो मामद्याच्या गल्ल्यावर गेलो पैसे घेतले सुट्टारी विचार केला सारखा येरा झारा मारणार किती मी ना. मग तसाच अख्खा गल्ला मी उचलला आणि मी माझ्या गल्ल्यावरून बसलो. अरे तुम्ही चोरलात गल्ला नाही का तुम्हाला चोरलीला नाही चोरला कसा तिथनं फक्त सारखं सुट्टे पैसे द्यायचं तर ये जा किती करू म्हणून आणला का नाही. हा तर झाला असा झाला गिरायकाला सुट्टे पैसे दिलं निघून गेला. मग तिकडून पेशाब आला. पेशाब नाही हो? काय बोलताय तुम्ही ममद्या आला ना? मामद्या तो पेशाब नाही ममद्या करायला गेलेला का नाही तिकडे? नाही, तो आला तर त्याच्या तो धंद्यावर बिचारा गेला. तर त्याचं लक्ष गल्ल्याकडे गेला बघितलं गल्ला नाही. आला माझ्याकडे मला म्हणाला माझा गल्ला दे माझं सगळं पैसे खर्च केलं तर मला सगळं पैसा दे. अरे ये श्यान्या आतापर्यंत मी कोणाला पैसे दिलेले नाही त्याच्यामुळे तुला मी काही पैसे द्यायचा नाही. तसा फटाकला ना तो फटाकला तिथली गोनपाट घेतला आणि माझं सगळं तिथलं आंबं होतं तर गोणीत भरला असं टाकला आणि गेला दुकानावर जायच्या. मग मी टाकला म्हणजे इथून पळून गेला नाही इथनं सटाकला. अच्छा, इथून सटाकलो मी. हा अख्खी माझी फॅमिली घेतली मी गेलो त्याच्या दुकानावर. बर म्हटलं ये ममद्या माझा माल मला दे. तर म्हणतो नाही देत. मग मी भडकलो. मी काय केला मी तिथे एक गोणी होती ती घेतली त्याचा माल त्या गोणीत टाकला अशी गोण खांद्यावर टाकली आणि मी आलो माझ्या दुकानात. हा सोडतोय काय त्याला मी. मग तो आला आणि असा दगड उचलून मला मारी हो. म्हणजे मी दिसन तिथं आमच्यावर दगड मारतो का नाही तो. म्हणजे हे एकूण सगळं झालेलं आहे. सगळं मी तुम्हाला सांगू का तुम्ही काय केलं ते इनिशियली तुम्ही जेव्हा तो गल्ला चोरलात ना याचा अर्थ तुम्ही चोरी केलेली आहे. पहिला गुन्हा तुम्ही केलेला आहात कळलं. आणि तुम्ही त्याचा माल इकडे आणलेला आहात. हा मला माल बघायचं काय तुम्हाला माल बघायचं माल कुठे तो माल ठेवलेलो हा पण आम्ही त्याका बोललो आम्ही तुका माल देतलो 5,000 रुपये आमच्याकडे दे माल घेऊन जा बाबा. मला माल बघायचंय काय माल आहे माझ्या हो समोर दाखवा यांका भाऊजींका दाखवा काय तो माल पण भाऊजीनू या त्यांनी चुकीचा केला आमचा माल घेऊन बरोबर आहे गेले. मला बघू बरोबर दे आहे माल असं काय ते बघू दे मला कळलं. आमचा माल काय त्याला काय त्याका काय किंमत नाही काय माका सांगा यांच्या मालाक मोठी किंमत. अरे बापरे आगे उघडा जरा तो माल उघडा. नाही तू बेच उघडा. हा. हे घ्या. वा- अरे हे कोण आहे हा ममद्याचा माल. ममद्याचा माल. हा म्हणजे ममद्याचा पोरगा. अरे तुम्हाला काय कळतंय का तुम्ही याला किडनॅप केलेलं आहे आणि वर 5,000 खंडणी मागितली आहे. ओय याचं नाव काय कडीपत्ता. कडीपत्ता ए अरे हा गेला अरे देवा मागा काय वाटतं आता 3,000च घेऊया उगाच डिफेक्टिव्ह गोष्टीचे जास्त पैसे नाही घेऊ. अरे तुम्हाला काय कळतं का काय बोलताय तुम्ही पोलिसांना बोलवा लवकर. ए पोलिसांना बोलव. मी कशाक बोलव तुम्ही बोलवा. तू नाही बोलवणार नाही तू बोलव. मी कशाला बोलू मी छोटं फळ आहे मी नाही बोलवणार तुम्ही बोलू. तू नाही बोलवणार मी नाही बोलू. मग मी पण नाही बोलवणार. तुम्ही नाही बोलवणार आमका कशाक सांगा मला काय करायचं? मला काय करायचं? मला काय करायचं